माघी वारीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून ही परंपरा खूप मोठी आहे। वारकरी परंपरा ही संपूर्ण विश्वामध्ये विलक्षण असून वैभवशाली आहे। याचाच एक भाग म्हणजे माघी वारी असून ती निष्ठेने सांभाळली जाते। 200 वर्षापासून जास्त काळ झाला तरी वारी परंपरा तशीच टिकून आहे। सोलापूर शहरातील 33 व परिसरातील 25 दिंडी आणि 50 भजनी मंडळ यांचा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 24 जानेवारीला दुपारी 3 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पूजन, निळोबा जांभळे महाराज, सुमन शेळके व संत तुकाराम महाराज पालखीचे पूजन पांडुरंग जगताप, नामदेव रणदिवे, भूषण जाधव यांच्या हस्ते केले जाणार असून पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरचे सुरेश फलमारी यांच्याकडून सर्व विनेकर महाराजांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली। माघवारी पालखी सोहळ्यातील भव्य रिंगण सोहळा येणाऱ्या 24 जानेवारी रोजी दुपारी 4:30 वाजता नार्तकोड प्रशाला मैदान सोलापूर या ठिकाणी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या संयोजनातून संपन्न होत आहे। तेव्हा या रिंगण सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन होऊन अश्वाच्या पूजनाने प्रारंभ होणार आहे। परिसरातील सर्वच भाविकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून सहकार्य करावं ही विनंती। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।